बदनापूर तालुक्यातून आता नवीन नवीन नावं आणि इच्छुक उमेदवार येत आहे। तुम्ही जे मेहनत घेतलेली आहे काँग्रेसमध्ये काळे साहेबाच्या वेळेस लोकसभेला चांगला मतदान पडलेलं आहे बदनापूरमध्ये, काय सांगणार विधानसभेसंदर्भात? मागच्या 10 वर्षामध्ये पक्षाची अत्यंत वाताहताची परिस्थिती होती। अशा परिस्थितीत मी सर्वप्रथम कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की ज्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची परिस्थिती पकडून धरली आणि अत्यंत आज आपण बघतो की खासदार या पक्षाचा निवडून आलेला आहे त्या मतदारसंघामध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये, आणि पक्ष इतक्या मजबूत स्थितीमध्ये की 19 मध्ये तिकिटासाठी खूप कमी उमेदवार इच्छुक होते। आज काँग्रेस पक्षाकडे जवळजवळ 7 ते 8 उमेदवारांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली अशा स्ट्रॉंग पोझिशनला आज पक्ष आहे। ज्यांनी पडतीच्या काळामध्ये पक्षाला साथ दिली अशांना अजिबात डावललं जाणार नाही, सगळ्यांचा विचार केला जाईल आणि पक्ष जो मजबूत करण जो निवडून याची क्षमता ठेवतो अशा उमेदवाराला पक्ष तिथून मैदानात उतरवू शकतो। बदनापूरच्या बरेच उमेदवारांनी आज भेटीगाठी दिल्या, त्यांचं शक्ती प्रदर्शन दाखवलं। याच्यामधून कोणता चेहरा तुमचा आवडता आहे, ज्याला तुम्ही समर्थन करणार? काँग्रेस हा लोकशाही पक्ष आहे, प्रत्येकाला लढायची इच्छा असू शकते, प्रत्येकजण लढायची उमेदवारी मागू शकतो। योग्य उमेदवार, जनतेतून आलेला उमेदवार आणि पक्ष अंतर्गत सर्वे करणारे त्या अंतर्गत आणि आघाडीमध्ये काय ठरतं त्याच्यानंतरच वरिष्ठांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात येईल। पण निष्ठावंत त्यांना दवळण्यात येणार नाही का यावेळेस? मी आधीच सांगितलं की ज्यांनी पडत्या काळामध्ये पक्षाला साथ दिलेली आहे आणि यांचा विचार पहिल्यांदा करण्यात येईल, त्यांना डावलल्याशिवाय पुढचा विचार करता येईल। आपलं नाव? राहुल देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष जालना।